नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत प्रॉफिट मार्केटला, म्हणजे आपल्या CSTच्या इथे प्रॉफिट मार्केट. तिथे आलो आपण पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं बघायला. या. तर मग मी पुढे गेला तर बघितलं तर कोंबडीसारखे दिसणारे सुद्धा तिथे बर्ड्स होते आणि कोंबडीसुद्धा होते तिथे. आणि टिंप ठेवले होते, त्यांना पाण्याची तहान लागते म्हणून. आणि व्यवस्थित स्वच्छ खूप होतं, त्यांना खाणं खूप देत होते तिथे. आणि असे लव बर्ड्स होते तिथे, वेगवेगळ्या कलरचे, व्हाईट, ब्लॅक, असे ब्राऊन, असे वेगवेगळे होते. आणि मला एक ना मोराचा पीस कसा असतो तसासुद्धा तिथे एक पक्षी दिसला. त्याचबरोबर हुंदीर कसा असतो तसा एक प्राणी तिथे दिसतो मला. पण त्या प्राण्याचं मला नाव नाही माहिती, पण सेम हुंदरासारखाच दिसत होतो, पण कलर होता वेगवेगळा. तुम्हालाच या प्राण्याचं नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ते गेलायत का मला नक्की सांगा. तुम्ही इथून काय घेतलं, कितीला भेटलं तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे हे कुलाब्यापासून जवळच आहे. आणि मग म्हणजे आपण CSTच्या रेल्वे स्टेशनला उतरलो ना की मग समोरच्याच रोडला आपल्याला हे सर्व पक्ष्यांचं तिथे भेटतं. खूप सारे ॲनिमल्स होते. ससा होता, मी ससा टच केला आणि तो टचकन उठला आणि मऊ मऊ खूप वाटत होता. आणि खूप छान आहे तिथे लिहिलेलं आहे डोंट टच मी. म्हणजे आपण पिंजरे पण खूप वेगवेगळे होते तिकडे. सारे कुत्र्यांचे, मांजरींचे असे बेल्ट होते, खाणं पिणं होतं. त्यांना प्रत्येकांना पिंजऱ्यामध्ये पंखा आहे, कारण त्यांना हवा लागते म्हणून, गरमी नको व्हायला म्हणून. आणि व्यवस्थित खूप स्वच्छ ठेवलेलं आहे. त्यांना पुट्ट्यांवर ठेवता, कधी टॉवेलवरती होते, कपड्यांवरती ठेवलं जातं प्राण्यांना. मस्त स्वच्छ ठेवलं होतं. हे असे व्हाईट कलरच्या मांजरी होत्या, ब्राऊन कलरच्या होत्या, काळ्या कलरच्या मांजरी होत्या. आणि एक मांजर होती ना ती सारखी जीभ बाहेर काढत होती, ही वाली खूप छान होती, क्यूट होती. मग मी तिथे एका माणसाला विचारलं कितीला भेटतात. तर ते बोलले 5,000पासून स्टार्ट असतं, ते 15-20पर्यंत असतं, मोठे छोटे याप्रमाणे असतं. आणि तिथे भावतोल केला जातो. तर खूप असे फिश स्टँडसुद्धा होते. ह्या मांजरी बघा आईबरोबर मस्ती करतायत, त्यांच्यासाठी खेळण्यासाठी सुद्धा तिथे ठेवलेलं असतं. ती बघा किती रागाने बघते, किती क्यूट आहे ना, मस्त आहे ना. आणि मग फिश स्टँडसुद्धा होते भरपूर सारे. तिथे मासे होते वेगवेगळ्या प्रकारचे. तर इथे त्यांचं खाणं पिणं खूप आहे तिथे. म्हणजे कुठल्या प्राण्याला कोणतं खाणं असतं, पक्ष्यांना कोणतं खाणं असतं, हे सर्व तिथे भेटतं. किंवा आपल्याला आपण बाहेर बघा हे ठेवतो पक्ष्यांसाठी, आपण पिण्यासाठी पाणी ठेवतो किंवा काय, ते सुद्धा तिथे भेटतं आपल्या घरासाठी. आणि तिथे ना एक माणूस ना मांजरीबरोबर खेळत होता काठीने. तर मग मी त्या काकांना बोलली की मला पण खेळायचं तर मला द्या. तर मी त्यांच्यावर खेळत बसली. बघा ती कशी उड्या मारते. तर खूप छान वाटत होतं खेळायला. असं वाटत होतं आपले लहानपणीचे दिवस क्यूट वाटत होतं मला. मी सुद्धा खेळत होते. मग हा मला कुत्रा दिसला. तो बघा ना त्याचे डोळ्यापर्यंत केस असतात, त्यांचे डोळेच कुठेच समजत नाही. आणि मग मी त्याला टच केलं तर तो लगेच उठला. आणि खूप मऊ 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 असे छान छान कुत्रे होते. ब्राऊन, ब्लॅक अँड व्हाईट असे खूप सारे कुत्रे होते तिथे. आणि आपण केअर कशी करायची, एक माणूस तिथे करत होता, त्याची फणीने त्याची केअर करत होता. हा एक क्यूटचा कुत्तू होता व्हाईट कलरचा. बघतो बघा कशा क्यूट जीभ दाखवतो. आणि नंतर मग मी फिश स्टँड बघितले. खूप सारे मासे होते, छोटे मोठे. खूप एका स्टँडमध्ये भरपूर मासे होते, तर एका स्टँडमध्ये एकसुद्धा मासा होता. तर 2-3 मासेवाले पण स्टँड होते. आणि वेगवेगळे मासे आपल्याला बघायला भेटतात. जसं मोठे मासे बघितले तर आपल्याला असं वाटतं मच्छीसारखेच आहेत, आपण जसे काय मच्छी खातो ना तसेच आहेत. असे खूप इथे सारे वेगवेगळे मासे होते. मग मी थोडे पुढे गेले तर बघितला याला एक मासा होता. तो असं वाटत होता की आपण कर्ली मच्छी खातो काटेडी, तसाच वाटत होता एकदम. मग मी पुढे गेली तर एका बाईने ना 2 कुत्रे घेतले होते छोटे छोटे पप्पी. मग ते ना तिने विकत घेतले होते. तर त्यातला एक कुत्रा असा नाचत होता, पळत होता आणि मग खाण्यासाठी शोधत होता, असा टुनू चालत होता. मग मी बघितलं आहे ना वेगवेगळे तुरावाले पक्षीसुद्धा आहेत तिथे खूप छान. आणि बघूनच खूप छान वाटतं आहे मला. हे बोलणारे पोपट आहेत तिथे. मग मी पुढे गेले तर कासव दिसलं मला. खूप सारे कासव आहेत तिथे. आणि मग मी टच केलं तर एकदम मऊ मऊ मऊ, म्हणजे असं दगडासारखं त्यांचं कवच असतं, ते तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही इथे कोणते पक्षी घेतले, कुठले प्राणी घेतले, तुम्हाला किती भेटले. दुपारी गेले असल्यामुळे मी खूप प्राणी झोपले होते, म्हणजे मांजरी असो कुत्रा असो. मोठे कुत्रे होते, ते भुकत होते, तर खूप छान होते. आणि मग तुम्हाला इथे कसं, म्हणजे तुम्ही काय घेतलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा जा. तोपर्यंत बाय बाय.